नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत जावा प्रोग्राम एक्झिक्युशन फ्लो कशा पद्धतीने असतो. आपला जो जावा प्रोग्राम आहे तो कशा पद्धतीने एक्झिक्यूट होतो ते आपण आज पाहणार आहोत. समजा आपण डेव्हलपर जो आहे तो सोर्स कोड जो आपण कोड लिहितो त्याला आपण सोर्स कोड म्हणतो. सोर्स कोड डेव्हलपरला टाईप करण्यासाठी आता इंडस्ट्रीमध्ये आय डी वगैरे वापरतात, इक्लिप्स वापरतात, त्यानंतर एस टी एस आय डी वापरतात, इक्लिप्स आय डी वापरतात, पी एस कोड आय डी वापरतात, त्यानंतर इंटेलिज आय डी वापरतात. पण आपण एक आपल्याला नोटपॅडवरती आपण पाहणार आहोत की आपला जावा प्रोग्राम जो आहे तो एक्झिक्यूट कशा पद्धतीने होतो, त्याचा फ्लो कसा असतो. आता हे बघा, आपण प्रोग्राम एखादा राईट करण्यासाठी आपण एक फाईल बनवूयात. त्याला समजा आपण नाव देऊयात डेमो डॉट हे डॉट टी एक्स टी आहे, त्या ठिकाणी डॉट जावा फाईल. आपल्याला नेहमी जावा प्रोग्राम टाईप करण्यासाठी जी फाईल आपण लिहिणार आहे त्याला डॉट जावा एक्सटेन्शन देणं कंपल्सरी आहे. डॉट जावा एक्सटेन्शन दिलं तरच तुमचं जो जे फाईल आहे ती जावा प्रोग्राम फाईल धरली जाईल. तर and in that file developer will write the source code into that file. So we can write here आपण याच्यामध्ये आणि जे आपण फाईलला नाव दिलेले आहे तेच आपले क्लास नेम आले पाहिजे. डेमो आणि आपल्याला जे JVM ज्या प्रोग्राममध्ये मेन मेथड आहे त्या ठिकाणी JVM तिथून स्टार्ट होते. JVMचे आपले प्रोग्रामचं एक्झिक्युशन जे आहे ते मेन मेथड पासून स्टार्ट होते. आता आपण मेन मेथड राईट करूया. स्टॅटिक मेन स्ट्रिंग आता आपण एक नॉर्मल प्रिंट स्टेटमेंट देऊया. सिस्टम डॉट आउटपुट डॉट प्रिंट त्यामध्ये आपण नॉर्मल प्रिंट स्टेटमेंट घेऊया. नॉर्मल स्टेटमेंट घेऊया की महाराष्ट्र इज one of the state in India. अशा पद्धतीचे एक प्रिंट स्टेटमेंट कंट्रोल एस सेव्ह केले आपण. आता आपल्याला हा प्रोग्राम आपण काय केलं आहे याला आपण सोर्स कोड म्हणूया. आता आपण सोर्स कोड क्रिएट केला. आता समजा आपण काय केले, पहिल्यांदा डेव्हलपरने काय केलेलं आहे सोर्स कोड क्रिएट केला आहे. तुमचा हा सोर्स कोड झाला. हा सोर्स कोड आपण क्रिएट केला. त्यानंतर सोर्स कोड ज्यावेळेस सोर्स कोडसाठी आपण काय केलं, डॉट एक्सटेन्शन फाईल हे डॉट जावा एक्सटेन्शन आपण फाईलला दिले. डॉट जावा एक्सटेन्शन फाईल आपण क्रिएट केली. आता त्यानंतर आपल्याला हा प्रोग्राम जो आहे तो रन करायचा आहे. आता रन करण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला इथे पाथ वरती गेलं, त्यानंतर इथे कमांड ओपन करायची CMD एंटर. त्यानंतर आपल्याला इथे कंपाईल करायचा. आपला प्रोग्राम कंपाईल करायचा आहे. ज्यावेळेस आपण कंपाईल करतो त्यावेळेस आपल्याला इथे या ठिकाणी एक डॉट क्लास फाईल क्रिएट झालेली दिसेल ऑटोमॅटिक. मग त्या डॉट क्लास फाईलमध्ये आपला बाईट कोड असतो. ज्यावेळेस आपण कंपाईलर जावा कंपाईलरने आपला कोड कंपाईल करतो. आता समजा आपण कोड कंपाईल करण्यासाठी आपण कमांड वापरायची जावा सी डेमो डॉट जावा फाईल नेम आणि एंटर. आता इथं पाहू शकता, हे बघा डेमो डॉट क्लास फाईल्स आपल्याला क्रिएट झालेली आहे. या ठिकाणी आपण जे आपण बघूयात आपण विथ नोटपॅड हे जे आहे नॉन रिडेबल फॉर्मॅटमध्ये. एवढे आपल्याला हे जो बाईट कोड आहे तो समजू शकत नाही. ही मशीन किंवा JVM ह्याला अंडरस्टँड करू शकते. अशा पद्धतीचं जे आपण काय केलं, डॉट जावा फाईल इथे आपण
जावा जावा सी कंपायलर फाईल नेम वापरला आपण. समजा फाईल नेम, सॉरी, इथे फाईल नेम वापरून आपण कंपाईल केलं आणि त्यानंतर इथे आपल्याला काय झालं, सोर्स कोडचा बाईट कोड आपल्याला मिळाला. इथे आपण बाईट कोड, इथे आपल्याला बाईट कोड मिळाला. आता आपण बाईट कोड कशा पद्धतीने हे केला की पहिल्यांदा आपण कंपाईल कंपाईल केला आपण प्रोजेक्ट, जे काही प्रोग्राम आहे तो जावा कंपायलर वापरून आपण कंपाईल केलेला आहे. इथे कंपाईल केला आपण प्रोग्राम, सॉरी, कंपाईल केलं. त्यानंतर आपल्याला बाईट कोड मिळाला. बाईट कोडचे जे काही फाईल नेम आहे ते आपल्याला काय मिळाले आहे, डॉट क्लास एक्सटेन्शन या ठिकाणी आपल्याला ह्या फाईलमध्ये मिळाले. यामध्ये आपला डॉट डॉट क्लास फाईलमध्ये आपल्याला बाईट कोड आहे त्यामध्ये आपल्याला. तर त्यानंतर ज्यावेळेस आपण हा बाईट कोड आहे ते आपल्याला आपल्याला आउटपुट पाहिजे की या प्रोग्राममध्ये जे काही सोर्स जो लिहिलेले स्टेटमेंट आहे ते आपल्याला आउटपुट म्हणून पाहिजे. या प्रोग्रामच्या प्रिंट स्टेटमेंटमध्ये प्रिंट जे काही स्टेटमेंट आहे त्यामध्ये जे काही कोड लिहिलेला आहे तो आपल्याला आउटपुटमध्ये पाहिजे. तर मग आपल्याला हा कोड रन जर करायचा असेल, आता आपल्याला हा कोड रन करायचा आहे, तर आपण काय करणार आहोत, कोड रन करण्यासाठी जावा, म्हणजे ही आपल्याला ही डॉट क्लास फाईल रन करायची आहे, त्यासाठी जावा फाईल नेम. त्यावेळेस आपण जर एंटर केले तर हे बघा आपल्याला महाराष्ट्र जो बनवतो स्टेट इन इंडिया हे आपल्याला आउटपुट मिळालेलं आहे. आपण काय केले त्यानंतर मग ज्यावेळेस आपण कोड रन करतो त्यावेळेस JVM स्टार्ट होते. इथे आपण JVM आहे, इथे आपली JVM मशीन आहे जे की बाईट कोड रन करते आपला. इथे आपण JVM आहे. इथे काय केलं आपण, प्रोजेक्ट रन केलेला आहे. इथे आपण आपला प्रोग्राम रन केला. कोणती कमांड वापरली आपण रन करण्यासाठी, या ठिकाणी आपण वापरली स्मॉल जावा घ्यायचा आहे, स्मॉल कॅपिटल नाही, जावा आणि त्याच्यानंतर फाईल ही कमांड आपण इथे वापरली. त्यानंतर आपला कोड रन झालेला आहे आणि शेवटी आपल्याला या ठिकाणी आउटपुट मिळणार आहे. जे काही आहे ते आपल्याला आउटपुट मिळणार आहे. हे आपल्याला आउटपुट मिळाले. हे आउटपुट JVM आपल्याला क्रिएट करून देणार आहे. अशा पद्धतीचा आपला जावा प्रोग्राम एक्झिक्युशन फ्लो, अशा पद्धतीने आपल्याला हा जावा प्रोग्राम एक्झिक्युशन फ्लो आहे. आपण फाईल क्रिएट केली, त्यामध्ये डॉट जावा एक्सटेन्शन देऊन आपण फाईल क्रिएट केली. त्यानंतर त्या सोर्स कोडचे रूपांतर ज्यावेळेस आपण जावा सी कंपायलर वापरला त्या सोर्स कोडचे रूपांतर बाईट कोडमध्ये झाले. त्यावेळेस आपल्याला डॉट क्लास फाईल क्रिएट करून मिळाली. त्यानंतर ही डॉट क्लास फाईल रन करण्यासाठी आपण JVMला स्टार्ट करतो. मग JVM किंवा हा बाईट कोड रन करण्यासाठी आपण जे काही जावा स्पेस फाईल नेम ही कमांड वापरून आपण JVM स्टार्ट केलं आणि JVMने आपल्याला हा बाईट कोड रन करून हे आपल्याला आउटपुट दिले. अशा पद्धतीने आपला हा जावा प्रोग्राम एक्झिक्युशन फ्लो आहे. आपल्याला नेहमी हा बाईट कोड जो आहे तो रन करावा लागतो आणि
कारण की JVM हे बाईट कोड अंडरस्टँडिंग करते आणि हे बाईट कोड JVM कॉम्प्युटर अंडरस्टँडेबल फॉर्मॅटमध्ये किंवा मशीन अंडरस्टँडेबल फॉर्मॅटमध्ये ह्याला कन्वर्ट करते आणि आपल्याला ते आउटपुट मिळवून देते. अशा पद्धतीने आपण जावा प्रोग्राम एक्झिक्युशन फ्लो आपण पाहू शकतो. अशा पद्धतीने आपला जावा प्रोग्राम एक्झिक्यूट होतो. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. थँक यू फॉर वॉचिंग.